करतो तन्वी 11 विरुद्ध करावे 48. पहिला चेंडू आणि आता मात्र चेंडू सुटलाय आणि स्वैर घोषित केलाय आणि त्याचबरोबर वाईड आणि एक ऑब्जेक्शन आलंय. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. नो बॉल घोषित केलाय आणि फ्री हिट. अतिशय स्वैर गोलंदाजा हातून तो सुटला आहे. गोलंदाजाची शैली थोडी मार्शल सारखी आहे आणि त्या ऑर्थोडॉक्स शैलीमुळे बहुतेक हा चेंडू सुटला आहे. फरवाला बॉल नॉर्मली सुटतो गोलंदाजाच्या हातून. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे पहिलं षटक मारा करतील ते गोलंदाज सनी. आणि आता मात्र त्यांनी आपली शैली दाखवून दिली आहे. अतिशय अचूक टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू स्वैर घोषित झाला होता, फ्री हिट सुद्धा होती, परंतु दुसरा चेंडू मात्र त्याच्या आक्रमक शैलीने टाकलाय. ओ आणि अपील केले परंतु अपील फेटाळले पंच फिरोज यांनी आणि अवांतर धाव घोषित केली आहे. लेग बाय. हॅलो. घोषित क्षेत्रामध्ये जाऊन संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 3. पुढचा चेंडू आणि आता मात्र भिरकावून लावला मिड विकेटला षटकार. सर्व खेळाडूंनी इथे नोंद घ्यायची आहे की चेंडू जर झाडाला लागला तर 6 धावा घोषित करतील बाउंड्री लाईनच्या झाडाला. आणि आता मात्र जोरदार फटका, परंतु घोषित क्षेत्रात गेलाय. तिथे पंच निर्णय घेतील. तिथे ऑलरेडी मार्किंग केलेली आहे आणि आता मात्र 1 डी. जोरदार फटका होता. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. खेळाडूंनी पंचांशी वादविवाद करू नये. हॅलो. तिथे मार्किंग केली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. त्या मार्किंगच्या पुढे जर गेला तर एकच धाव देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी त्याची नोंद घ्यावी. आणि त्याच्या अलीकडे षटकार आहे. आणि आता मात्र मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक मारला आणि अतिशय सुरेख फटका, 6 धावा. यश. अतिशय सुरेख फटका सनी यांच्या गोलंदाजीवर. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे पहिला षटकाचा मारा करतील सनी. तो मारा करतायत आणि किती झाले? 16 धावा पूर्ण झाल्या. पहिला चेंडू स्वैर होता, 2 धावा, नंतर 1, मग 6, मग 1 आणि 6. 16 धावा पूर्ण झाल्यात. पहिल्या षटकात कुठलाही गडी बाद न होता. सनी.
धन्यवाद अमित नाईक यांचे धन्यवाद. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे पहिलं षटक पूर्ण केले सनी आणि वैयक्तिक पहिल्या षटकात त्यांनी एकंदरीत 16 धावा दिल्यात ना. 16 धावा पूर्ण झाल्यात. कुठलाही गडी बाद न होता 5 षटका सामना असेल. प्रत्येक संघाचा पहिला सामना हा 5 षटकांचा ठेवण्याचा निर्णय घेतलाय कमिटीने. कमिटीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त 2च माणसांना आहेत, अमित नाईक आणि सचिन पवार. आणि ऍडवाइस करण्याचा अधिकार पण दोघांनाच आहे, रुपेश कदम आणि संतोष साटेलकर. आता बॅट्समन कोण आहे? शुभम. आणि आता मात्र ब्लॉक लेंथ मध्ये टाकला होता, समोर ढकलून लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली आणि मोका दिलाय तो यश यांना. यश यांनी सुरेख फलंदाजीचा नमुना सादर केलाय. 6-1-6 वैयक्तिक 13 धावांवर खेळतायत आणि आता मात्र पॉइंटच्या दिशेने ढकलून 1 धाव पूर्ण केली आहे. आणि चेंडू ग्रिलला लागून जर आतमध्ये आला तर धावून काढायचं आहे आणि ग्रिलच्या बाहेर गेला तरच घोषित आहे. बरोबर पंच, अंपायर बरोबर, थँक्यू. ग्रिलला लागून जर चेंडू आतमध्ये आला क्रीडांगणात तर धावून काढायचं आहे आणि बाहेर गेला तरच धावा घोषित आहेत. यश. आणि आता यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यश वैयक्तिक 6-1-6-2-1 15 धावांवरती खेळतोय. अतिशय सुरेख फलंदाजी. आणि आता मात्र फलंदाजी करत आलाय तो विनोद, 1 धावांवर खेळतोय. फुलटॉस चेंडू आणि अतिशय सुरेख फटका. विनोद वैयक्तिक 5 धावांवरती. संघाची धाव संख्या झाली ती बिनगडी बाद. चोवीस धावा. अतिशय आक्रमक फलंदाजीचा नमुना सादर केलाय तो करावे 48 संघाच्या फलंदाजांनी. आणि आता मात्र उंच बिरकावून मारलाय, पाहूया झेल होतोय का. आणि हा मिसजज केलाय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आली आहे. कॅचेस विन मॅचेस. पहिला सामना झाला तो इच्छापूर्ती विरुद्ध कुमार 11. यामध्ये इच्छापूर्ती यांनी हा सामना जिंकलाय. आणि दुसरा सामना खेळवला जातो तन्वी 11 कोपरकर्णी विरुद्ध करावे 48. नाणेफेकीचा कौल तन्वी यांनी जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि पहिल्या फलंदाजी करताना करावे 48 या संघाने कुठलाच गडी बाद न करता 26 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र निर्धाव चेंडू, सुरेख फेकी, त्याचबरोबर 2 षटक पूर्ण झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुठलाही गडी बाद न होता धावसंख्या झाली आहे ती 26. 13.00 ची सरासरी मेंटेन केली आहे. कुठलाच फलंदाज बाद न होता. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा कुठल्या ते करावे 48 संघांनी. आणि आता तिसरा षटक घेऊन येतो मनोज. पाहूया फलंदाजाला रोखण्यात यशस्वी होत आहेत का.
पहिला चेंडू यॉर्कर लेनचा दाद मागितली, परंतु पंचाने ती दाद फेटाळली. लेग बायचा इशारा आणि एक धाव घोषित. येस, सॉरी, अच्छा डॉट बॉल आहे, सॉरी. अच्छा, आणि पुन्हा एकदा स्क्वेअरलेच्या दिशेने जोरदार मारलाय आणि बरोबर कॉल दिला नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षक समोरासमोर होते. तू मध्ये हा चेंडू झेल सुटलाय. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे तिसरे षटक मारा करतायत मनोज. ते यश आणि विनोद यांना. यश याने अतिशय सुरेख सुरुवात करून दिली आहे आणि संघाला एक सुस्थितीत नेऊन ठेवलंय. 13.00 ची सरासरी मेंटेन केली आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र विनोदनी भिरकावून लावला तो मिडविकेटला भरपूर लांब असा बाउंड्री आहे आणि त्यामुळे तिथे काही त्यांचा चेंडू पार झाला नाही आणि झेलबाद स्वरूपात विनोद बाद. आणि आता मात्र फलंदाज अक्षय, फलंदाजीचा भार सांभाळतील तो अक्षय. यश यांना साथ देण्यासाठी अक्षय यांना पाचारण करण्यात आले. संघाची धावसंख्या झाली आहे 27. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 10 आणि आता मात्र तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव घेण्यात त्यांना यश आले. एक गडी बाद करण्यात तन्वी संघाला यश आले. आणि समोर एक जोरदार षटकार, जोरदार प्रहार हाणलाय आणि अजून एक षटकार. आणि आता मात्र लेग ब्रेक, आडवा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू मारा करतील तो यश यांना आणि आता मात्र कार्पेट स्ट्रोक मारलाय आणि 6 धावा. यश यांनी वैयक्तिक चौथा षटकार मारलाय, चौथा षटकार. हॅलो, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा पूर्ण झाल्या. 13ची सरासरी मेंटेन केली आहे. 13.00 आणि आता मात्र पुन्हा गोलंदाजीस पाचारण केलंय ते सनी यांना. अक्षय यशप्रमाणे षटकार मारण्याच्या नादामध्ये चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू. एकोणचाळीस धावांमध्ये 4 खणखणीत षटकार आहेत यश यांचे. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात चेंडू गेलाय आणि एक धाव घोषित. 40 धावा पूर्ण झाल्यात. सनी मात्र आता थोडेसे लय मध्ये आले असं म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक दुसरं व संघातर्फे चौथं षटक मारा करतील ते शेयाना.
पाचवा षटकार यश यांच्या बॅटमधून. मच इलेव्हनचा कोण कार्यकर्ता तिथे उभा आहे, त्यांनी लवकरात लवकरच चेंडू आणून द्यावा. धन्यवाद. एकविरा संघाचे खेळाडू बाबू यांचं इथे आगमन झालंय. बाबू यांना नम्रतेची विनंती की त्यांनी कृपया करून समालोचन कक्षाकडे यावे. एकविरा खेळाडू बाबू. आणि ब्रिलियंट कॅच आणि खूप मोठा खेळाडू बाद करण्यात यश आलंय. एक मोठा मासा गळाला लागलाय. खेळाडू पहिल्यांदा खूप स्लो स्टार्ट घेतली होती, पण ऐन वेळेला त्यांनी झेल टिपलाय आणि एक मोठा फलंदाज बाद करण्यात त्यांना यश आलंय. यश वैयक्तिक 35 धावांवरती बाद झालेत. त्यांनी त्यामध्ये 5 षटकार मारलेत. बरोबर ना? 5 ना? सुशांत नवीन फलंदाज. वेल प्लेड. जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचंय. वैयक्तिक 5 षटकार त्यांनी मारले होते. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या झाली आहे ती 46. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. 4 षटकाच्या मोबदल्यात 46 धावा झाल्यात. 16, 10, 13, 39 होती 3 ओव्हरला. या ओव्हरला किती आले? 47 धावा पूर्ण झाल्यात 4 षटकाच्या समाप्तीनंतर. दहावीची परीक्षा सुरू असल्या कारणाने मंद गतीने कॉमेंट्री इथे करायची आहे असं आयोजकांची नम्रतेची विनंती आहे. शेवटचं षटक आणि जोरदार फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव आणि आता एक धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद. सुशांत आउट झालाय आणि आता मात्र फलंदाजी जातोय तो प्रिन्स. आयोजक कृपा करून तुम्ही सामने आयोजित केले ह्याचं भान राखावं आणि वैयक्तिक कुठलंच कमेंट करू नये. आणि आता अवांतर धाव घोषित नाहीये. फलंदाजाने दाद मागितली आहे परंतु पंचांनी ही दाद फेटाळली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. पंचांशी कोणी पण वादविवाद करू नये. पुढचा चेंडू आणि आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअरलेच्या दिशेने बिरकावून मारलाय. घोषित क्षेत्रात गेलाय आणि त्याचबरोबर एक धाव पूर्ण. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा दिल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी केली. गोलंदाज नाव काय? सतीश. शेवटचा चेंडू आहे. सतीश. 49 धावसंख्या झाली आहे आणि आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि षटकार.
49 + 6 55 धावा जमा करण्यात त्यांना यश आलंय. 13ची सरासरी त्यांनी मेंटेन केली होती पहिल्या 3 षटकामध्ये आणि आता टोटल 55 धावा झाल्यात आणि 56 धावाचं आव्हान ठेवलंय ते तन्वी 11 समोर संघासाठी. हा दुसरा सामना नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो तन्वी 11 कोपरखर्णे यांनी आणि पाचारण केलं होतं फलंदाजीस करावे 48 यांना. 48 करावे संघाने आपल्या संघाला साजेलची सुरुवात करून दिली होती. यश यांनी वैयक्तिक 35 धावा कुठल्या होत्या त्यामध्ये 5 षटकार उत्तुंग षटकार त्यांनी मारले होते आणि त्यानंतर संघ थोडासा बिकट परिस्थितीमध्ये गेला पण टोटल 55 धावा पूर्ण करण्यात त्यांना यश आलंय. मी सांगितल्याप्रमाणे या ग्राउंडवरती 55 ते 60 धावा सहज गतीने चेस होऊ शकतात. पाहूया या अगोदरचा जो सामना झाला त्याच्यामध्ये प्रशांत यांनी वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये हायट्रिक घेऊन संघाला विजयश्री मिळवून दिला होता. 12 चेंडूमध्ये 20 धावाची गरज असताना वैयक्तिक षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 1 धाव देऊन 4 गडी बाद करण्यात त्यांना यश आलं होतं. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रशांत यांना घोषित केलं होतं. दुसरा सामना सुरू होते तन्वी कोपरखर्णे विरुद्ध करावे 48 या संघाचं. या सामन्यामध्ये यश यांनी अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी करत वैयक्तिक 35 धावा पूर्ण केल्यात आणि आता आव्हान ठेवलंय ते तन्वी संघासमोर 56 धावांचं. बॅट्समन तन्वी संघाने आपला ओपनर फलंदाजी पाठवावी लवकरात लवकर. मिलिंद आणि निलेश ओपनर फलंदाज तन्वी संघातर्फे. मिलिंद अतिशय इनफॉर्म बॅट्समन. पाहूया आपल्या संघाला विजयश्री मिळवून देत आहेत की नाहीत. गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेत ते प्रिन्स करावे 48 तर्फे. 56 धावाची लक्ष्य आव्हान ठेवलंय ते तन्वी 11 कोपरखर्णे यांच्या समोर. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. प्रिन्स वैयक्तिक पहिलं व संघातर्फे पहिलं षटक मारा करतील ते फलंदाज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये झेलबाद बली यांनी अतिशय सुरेख झेल पकडलाय आणि पहिल्याच चेंडूमध्ये तंबूत परत पाठवलाय निलेश यांना. पहिला गडी बाद झालाय तन्वी 11 कोपरखर्ण्याचा. कुठलीच अजून धाव सुरू झाली नाहीये. धाव एकवटू शकली नाहीये. यानंतरचा सामना होईल तो इच्छापूर्ती आणि या सामन्याचा विजेता आणि यानंतर सदाबहार समालोचन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत ते राहुल. सगळ्यांचं हार्दिक स्वागत.
मच्छिंद्र 11 यांच्यातर्फे आयोजित मच 11 यांच्यातर्फे आयोजित ही प्रथम ओरमची टुर्नामेंट आपण इथे पाहतात. दुसरा सामना हा चालू आहे करावे वर्सेस कोपरखैरणे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2 धावा चोरण्यात यशस्वी. 3 चेंडू 3 धावा आणि 1 विकेट गेलेली आहे. तन्वी 11 कोपरखैरणे संघाचा मारा करतोय तो प्रिन्स. पुन्हा एकदा दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न पर यशस्वी. अशा प्रकारे एक बाद 4 धावा झालेल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमाने इथे आपण घर बसल्या जे काही क्रिकेट बघत आहात त्याचप्रमाणे सगळेजण क्रिकेटचं जे एन्जॉय करत आहेत ते मी सांगू इच्छितो की आता हा दुसरा सामना जो चालू आहे त्या सामन्यामध्ये करावे 48 या संघाने प्रथम फलंदाजी करताना 55 धावा बनवल्यात आणि 56 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे कोपरखैरणे या संघासाठी. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न आणि मिसफिल्ड. 4 धावा भेटलेल्या आहेत. 4 धावा पंच. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे आणि 8 धावा या 4च्या निमित्ताने 8 धावा झालेल्या आहेत. मच्छिंद्र स्मृती चषक 2020 आपण सगळ्यांचं इथे हार्दिक स्वागत करता होता मी. चला दुसरं षटक घेऊन येत आहे. बॉलर्स नेम चेतन. दुसरं षटक घेऊन येत आहे चेतन. ऑन स्ट्राईकला आहे फलंदाज मिलिंद आणि नॉन स्ट्राईकला आहे सचिन. मिलिंद हा वैयक्तिक 3 धावावरती खेळत आहे. चेतन याचा पहिला चेंडू डॉटच्या संदर्भात. नवी मुंबईचं क्रिकेट ज्यांनी एका उच्च पातळीवरती आणून ठेवलंय ते आमचे मित्र तानाजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तानाजी भोईर यांना नम्र विनंती की त्यांनी समालोचन कक्षात यावं. तानाजी भोईर आमचे मित्र, आमचे श्रद्धास्थान, आमचे मार्गदर्शक. मिलिंद त्याचा उत्कृष्ट आणि ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे परंतु 4 धावा तरी घोषित. पण 4 धावा. तानाजी भोईर 4 धावा. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. तसेच आमचे पंचांचा निर्णय हा 6 धावा म्हणून आलेला आहे. मिलिंद याची उत्कृष्ट शैली, उत्कृष्ट असा षटकार कोपरखैरणे संघासाठी. तसेच आमचे
मित्र निशिकांत यांचं सुद्धा इकडे आगमन झालेलं आहे. निशिकांत यांना सुद्धा नम्रतेची विनंती की त्यांनी समालोचन कक्षाकडे यावं. बघूया चेतन याचा राधाकृष्ण दुसरा चेंडू, कॅटरसचे हरिशन्ना यांचं इथे उपस्थिती तिसरा चेंडू. झाली आहे. हरिशन्ना प्लीज स्टेज पे आइए. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, दुसरं षटकार चालू आहे. 3 चेंडू. तानाजी काकांचं धावसंख्या आगमन झालेली आहे. झालंय. नवी मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर तानाजी भोईर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. धावसंख्या झालेली 15. तसेच निशिकांत, धन्यवाद. उत्कृष्ट असा शॉट. पंचांनी षटकार घोषित करण्यात आलेले आहे. उत्कृष्ट अशी खेळी करत आहे सचिन. तन्वी 11 संघासाठी, तन्वी 11 कोपरकरने यांना जिंकण्यासाठी 56 धावाची गरज असताना आता मिलिंद आणि सचिन हे दोन्ही तन्वी 11 संघासाठी फार अशी उत्कृष्ट खेळी करत आहेत. धावसंख्या या षटकाराने 21 आलेली आहे. करावे 48 संघ थोडा दडपणात आलेला आहे. पंच 2 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 21. डिक्लेअरच्या धावा घोषित झालेली आहे. धावसंख्या 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गुड शॉट हा उत्तुंग षटकार अगदी आमच्या कॉमेंट्री क्षेत्रात हा उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे सचिन यांनी. आणि त्याचप्रमाणे तन्वी 11 कोपरकरने या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 षटकारानंतर 1 बाद 28. येणाऱ्या 18 षटकात 3 षटकात 28 धावाची गरज. पंचांकडून कुठल्या क्षेत्रात दुखापत झालेली आहे तरी इथे फर्स्ट एड आपल्या मंडपात उपलब्ध आहे. आमच्या मच्छिंद्र क्रिकेट क्लबचे संदीपजी मुल्लेमवार यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. चला सामन्याकडे वळूया. 2 षटकं झालेली आहेत आणि धावसंख्या झालेली आहे चला तिसरं करावे संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहे अजित. स्ट्राईकवर आहे मिलिंद आणि सचिन आपल्या संघासाठी अशी उत्कृष्ट खेळी करत असताना येणाऱ्या 3 षटकात 18 चेंडूत 28 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अजित. पहिला चेंडू मिलिंदसाठी. पंचांनी हा वाईट घोषित करण्यात आलेला आहे. अवांतर धावा तन्वी 11 संघाच्या खात्यात ऍड होते. डी आहे का? ओके. शॉट पंचांनी डिक्लेअर झोन मध्ये गेलेले आणि 2 धावा भेटलेल्या आहेत तन्वी 11 संघाला. मिलिंद तन्वी 11 संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना तिसरं षटक चालू असताना
उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एक चोरटी धाव मिलिंदसाठी. धावसंख्या झालेली आहे 1 बाद 32. अजून एक धावसंख्या झालेली आहे 33. 1 बाद 33 तन्वी इलेव्हन संघाचं. अजून एक अवांतर धाव घोषित द्वाईटच्या रूपात. करावे 48 संघासाठी ही उत्कृष्टाची संधी होती सचिनच्या स्वरूपात, पण झेल सुटलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 36 1 बाद. पंचांनी डिक्लेअर घोषित केलेला आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 37. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अजित यांच्याकडून तिसरं षटक. निर्धाव असा चेंडू. तिसरं षटक संपलेलं आहे आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 37. धावसंख्या झालेली आहे 3 षटकानंतर 1 बाद 37. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे 11 कोपरकर्णे यांना. चौथं षटक घेऊन येत आहे प्रिन्स करावे संघाकडून. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रिन्स हा करावे संघासाठी हा उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. त्यांनी लागोपाठ 2 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत. बॅट्समन आहे मिलिंद. गुड बॉल. धावचीची संधी होती आणि हा तिसरा देखील उत्कृष्ट अशी फेकी प्रिन्स कडून. संघासाठी ही तोटी 1 धाव घेण्यात आलेली आणि अशा प्रकारे चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालेली 1 बाद 38. 1 बाद 38. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि उत्कृष्ट असा थ्रो अक्षय याकडून. अक्षय हे 48 संघाचे असे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत. तरी बघूया प्रिन्स चौथं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईकवर आहे मिलिंद.
पुन्हा एकदा प्रिन्सचा चेंडू, मिलिंदला काही कळलेला नाहीये, तरी पण एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. अशा प्रकारे तन्वी 11 कोपरखैरणे संघाची धाव संख्या झालेली आहे 1/39. क्षमासही 40. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि मिसफिल्ड, कीपर कडून मिसफिल्ड झालेली. अशा प्रकारे 2 धाव चोरण्यात यशस्वी. 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकं संपलेली आहेत. तन्वी संघाची धाव संख्या झालेली आहे 1/42. येणाऱ्या 6 चेंडूत 14 धावांची गरज. जर सामना काय झाला तर विकेट विन वरती असणार आहे आणि विकेट देखील समांतर असतील तर टॉस केला जाईल. टॉस विन आहे. बघूया संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेला आहे बल्ली आणि स्ट्राईक वरती आहे मिलिंद. 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू. पहिलाच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेली आहे. बघा अटीतटीचा सामना हा चालू आहे. आपण पाहतात मच्छिंद्र चषक 2020. तन्वी 11 कोपरखैरणे वर्सेस करावे 48. करावे संघाने तन्वी 11 ला 56 धावांचं आव्हान दिलेलं आहे. सामना आता अटीतटीचा झालेला आहे. 5 चेंडू 13 धावा. 13 चेंडू 13 धावा. 5 चेंडू. बल्लीचा दुसरा आणि हा बाद. मिलिंद ज्यांनी तन्वी 11 साठी आतापर्यंत अगदी झुंज चालू ठेवलेली होती आणि हा स्वतः जरा जोरदार टाळ्या. मिलिंद साठी वैयक्तिक त्यांनी 17 धावा कोपरखैरणे संघासाठी घेतलेल्या आहेत. बघा एकदम अटीतटीचा सामना चालू आहे. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि दुसरा चेंडू हा कॅचच्या स्वरूपात मिलिंद बाद झालेला आहे. येणाऱ्या 4 चेंडू आणि 13 धावा. स्ट्राईक वरती रोटेट झाल्यामुळे स्ट्राईक वरती आहे सचिन आणि नवीन फलंदाज सतीश. नॉन स्ट्राईक वर आहे सतीश. बल्ली उत्कृष्ट अशी ब्लॉक होलचा आणि हा धावबाची पुन्हा एकदा संधी चुकलेली आहे 48 संघाला. बल्ली याची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. अशा प्रकारे 3 चेंडू 12 धावा. बघूया सतीश संघासाठी काय करतोय. 3 चेंडू 12 धावा असताना 48 संघ हा मातब्बर संघ आहे. बघूया बल्ली याचा चौथा चेंडू हा निर्धाव. बघा हा अगदी अटीतटीचा सामना आलेला आहे. सगळ्यांचे काळजाचे ठोके वाढवणारा हा सामना. 2 चेंडू 12 धावा. 12 धावा 2 चेंडू. बल्ली स्ट्राईक वर आहे सतीश. सतीश हा नेहमीच आक्रमक फलंदाजी करतो. बघूया काय करतोय बल्ली समोर. पुन्हा एकदा बल्लीनी अगदीच कोपरखैरणे संघाला त्याच्या गोलंदाजीच्या प्रत्येक चेंडूवरती नाचवत आहे आणि मॅच आलेली आहे 1/12. गुड शॉट. 1 चेंडू आणि बल्ली कॅच मिस झाले. 1च धावा आलेली आहे. अशा प्रकारे कोपरखैरणे संघ तन्वी या अशा अतिटच्या सामन्यात हार पत्करावी लागलेली आहे. विनर संघ आहे यांना
करावे 48 या संघाला हार्दिक शुभेच्छा. चला टॉस